नाशिकचं अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस जास्तच धक्कादायक होत चाललंय. स्वतःला अंकशास्त्राचा तज्ज्ञ म्हणवणाऱ्या, भविष्य सांगणाऱ्या खरातचं मूळ नाव अशोक नाहीयेच, तर लक्ष्मण एकनाथ खरात असं आहे. तो सिन्नरच्या कहांडळवाडीचा रहिवासी आहे. लहानपणी तो रोज 4 किलोमीटर अंतर पार करत वावी इथल्या शाळेमध्ये जायचा. 1 जून 1965 ही त्याची जन्मतारीख असून 1983 साली त्याने 10वीची परीक्षा दिली होती. पण धक्कादायक म्हणजे 10वीमध्ये तो 2 विषयांमध्ये नापास झाला होता. गणितात त्याला फक्त 28 मार्क मिळाले होते. एकूण 251 मार्क्स मिळवत त्याची टक्केवारी 35% इतकी होती. मराठीमध्ये 39, इंग्रजीत 37, विज्ञानात 62, समाजशास्त्रात 38 आणि हिंदीत 47 गुण मिळाले होते. म्हणजे जो व्यक्ती स्वतः गणितात अपयशी ठरला तोच पुढे लोकांना अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगू लागला. जन्मतारीख विचारून वार, भविष्य आणि आयुष्यातले निर्णय सांगत तो अनेकांना त्याच्या जाळ्यात ओढत होता. जहाजावर मोठा अधिकारी बनण्याचं त्याचं स्वप्न होतं, म्हणून पुढे त्याने स्वतःच त्याच्या नावासमोर कॅप्टन ही उपाधी लावून स्वतःची एक वेगळीच इमेज तयार केल्याचं सांगितलं जात आहे. भोंदूगिरी, अघोरी पूजा, महिलांचे लैंगिक शोषण आणि आता त्याचबरोबर प्राणी हत्या आणि नरबळीचे प्रकारही त्याने केल्याचं समोर येतं. दिवसेंदिवस प्रकरण जास्तच गंभीर बनत चाललंय. SIT चौकशीतून आता काय समोर येतंय ते पाहावं लागणार आहे. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतःच या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं असून कुणालाही सोडणार नाहीये असा इशाराही दिलाय. त्यात राजकारण्यांशीही त्याचे संबंध असल्याने या प्रकरणामध्ये आणखी कोणाकोणाची नावं समोर येत आहेत का ते पाहावं लागेल. पण एकंदरीतच या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाओ बत्ती.